शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले जाते. कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील स्त्रियांच्या शैक्षणिक प्रगतीवरून केले जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडली आणि आज त्याच शिक्षणामुळे भारतीय स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करत आहे. आजच्या या विशेष लेखात आपण शालेय निबंध स्पर्धा आणि भाषणासाठी उपयुक्त असा स्त्री शिक्षणाचे महत्त्व हा निबंध सविस्तर पाहणार आहोत. स्त्री शिक्षणाचे महत्त्व. एक मुलगा शिकला तर एक व्यक्ती शिकते, पण जर एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते. हे केवळ एक वाक्य नसून ते एक शाश्वत सत्य आहे. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचा कणा त्या देशातील स्त्रियांच्या शैक्षणिक स्तरावर अवलंबून असतो. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते आणि तिला दिलेले शिक्षण हे समाजाच्या उज्ज्वल भविष्याची गुंतवणूक असते. भारताचा इतिहास पाहिला तर प्राचीन काळी स्त्रियांना मानाचे स्थान होते, पण मधल्या काळात समाज रूढी परंपरांच्या विळख्यात अडकला आणि स्त्रियांचे शिक्षण बंद झाले. चूल आणि मूल इथपर्यंतच तिचे जग मर्यादित राहिले. अशा अंधकारमय काळात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची पहिली दारे उघडली. सावित्रीबाईंनी शेण गोट्यांचा मार सहन केला, पण स्त्रियांना साक्षर करण्याचा आपला ध्यास सोडला नाही. त्यांच्याच बलिदानामुळे आणि कष्टामुळे आज भारतीय स्त्री आकाशाला गवसणी घालत आहे. स्त्री शिक्षणाचे महत्त्व बहुआयामी आहे. प्रथम म्हणजे शिक्षणामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनते. जेव्हा स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावतो. दुसरे म्हणजे सुशिक्षित स्त्री आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे आणि आरोग्याकडे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकते. एक सुशिक्षित माता आपल्या मुलांना योग्य संस्कार देऊन देशाचे सुजाण नागरिक घडवू शकते. शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण होतो. तिला तिचे हक्क आणि अधिकार कळतात, ज्यामुळे समाजातील अन्याय आणि शोषणाविरुद्ध ती आवाज उठवू शकते. आरोग्य, स्वच्छता आणि कुटुंब नियोजन यासारख्या सामाजिक प्रश्नांवर सुशिक्षित स्त्री अधिक प्रभावीपणे काम करू शकते. आज कोणतेही क्षेत्र असे नाही जिथे स्त्रियांनी आपली मोहोर उमटवली नाही. शिक्षिका, डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, शास्त्रज्ञ आणि अगदी देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी मजल मारली आहे. कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रियांनी जगासमोर आदर्श ठेवला आहे. जर देशातील निम्मी लोकसंख्या म्हणजे स्त्रिया अशिक्षित राहिल्या तर तो देश कधीही महासत्ता बनू शकणार नाही. आज आपण 21व्या शतकात आहोत, तरीही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुलींचे शिक्षण अर्धवट सोडले जाते. ही परिस्थिती बदलणे काळाची गरज आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली हा केवळ नारा न राहता ती एक चळवळ बनली पाहिजे. स्त्रीला केवळ स्त्री म्हणून न पाहता तिला एक बुद्धिमान नागरिक म्हणून संधी मिळणे आवश्यक आहे. ज्या दिवशी समाजातील प्रत्येक मुलगी साक्षर होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने देशाचा विकास झाला असे म्हणता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा निबंध कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन निबंध, भाषणे आणि शैक्षणिक माहिती हवी असेल तर आमच्या मराठी साहित्य संग्रह या ब्लॉगला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.